बघा की रक्षण करण्या सॉरी मी नंतर कविता सादर करतो. प्रथम मी रमेशदादा बनसोड यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमानिमित्त रमाईच्या जयंतीनिमित्त 2 शब्द आपणास या ठिकाणी सादर करावेत. आदरणीय रमेशदादा बनसोड. ज्यांच्यामुळे आम्हाला बुद्ध मिळाले, कबीर कळाले, शिवशाहू समजले, क्रांतिबा उमजले, असे थोर नेते, दिग्विजय नेते, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करतो. कारण हा ध्येय झिजला नसता तर कदापि आपण सजलो नसतो. कोणाच्या तरी पाटलाच्या वाड्यावर आपण चाकरी करता करता विझलो असतो. म्हणून म्हणतो की आंधळ्यांना डोळे मिळाले, लुळ्यांना हात मिळाले, पांगडे पळवू लागले. माझ्यासारखे आणि तुमच्यासारखे हजारो वर्ष मुके असलेले प्राणी, मानव प्राणी, या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे व भारतीय संविधानामुळे आज आपण घडाघडा बोलू लागलो. माता रमाई यांना संगीतमय अभिवादन व संघर्ष झप. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय साबळे सर, तसेच ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, पोटाला चिमटा मारून सुद्धा या छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक अधिकाऱ्याकडे जाऊन हा कार्यक्रमाची रूपरेषा सांगतो आणि वर्षभर या शहरामध्ये, या संभाजीनगर शहरामध्ये आपला कार्यक्रम आयोजित करतो आणि आंबेडकरी चळवळ या निमित्तानं तो झटत राहतो. असे माझे मित्र विजय भाऊजी खंडागळे, ज्यांनी संघर्ष झेप हा पेपर आज माता रमाईच्या जयंतीनिमित्त आज संभाजीनगर या शहरामध्ये आज याचं उद्घाटन झालं. तसे वाघोळे सर आणि उपस्थित असलेले सर्व माझे धम्मबांधव भगिनी, ज्यांनी या संगीतमय कार्यक्रम आज आयोजित केला, असे सर्व कलाकार यांनासुद्धा मी मानाचा जय भीम करतो. खरं तर माता रमाईचं फार मोठं योगदान आहे. बऱ्याचशा लोकांनी घेतलं की माता रमाईमुळे बाबासाहेब घडले. हे खरं आहे. एक धारवाडचं उदाहरण सांगतो. बाबासाहेबांनी धारवाडला एक हॉस्टेल काढलं होतं. त्या हॉस्टेलमध्ये 50 विद्यार्थी होते. काही कामानिमित्त बाबासाहेब परदेशात गेले. परदेशात गेल्यानंतर रमाई तिथे काही दिवस हॉस्टेलला राहिली आणि आपल्या औरंगाबाद शहरामध्ये, या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आपले वराळे मास्तर, जे कुणाल वराळेचे आजोबा, त्या हॉस्टेल पाहण्यासाठी, देखरेखीसाठी ते तिथे होते. एक दिवस असा प्रसंग आला की 50 मुलांना त्या दिवशी किराणा दुकानदारांनी आपला माल देण्यासाठी नकार दिला की आपल्याकडे फार मोठी उधारी झालेली आहे, आता आम्ही तुम्हाला माल देऊ शकत नाही. वराळे मास्तर रमाईकडे गेले आणि म्हणाले, माता रमाई, आज आपण मुलांना भोजन देऊ शकत नाही. रमाई म्हणाली, वराळे मास्तर तुम्ही काही काळजी करू नका. माझ्या जे बाबासाहेबांनी माझ्या अंगावर जे काही दागिने घातले आहे ते एखाद्या सोनाराकडे जा आणि मोडा आणि त्या दुकानदाराची उधारी अगोदर द्या आणि उधारी दिल्यानंतर माल घेऊन या. आणि त्या दिवशी त्या मुलांना भोजन मिळालं. आज आपण समाजामध्ये बघतो असंख्य लोक बाबासाहेबाच्या कृपेनं
आज असंख्य ज्या काही आपल्या महिला आहे, भगिनी आहे, तशा रमाई दिसत नाही. तशा रमाई आपल्या समाजामध्ये दिसल्या पाहिजे. लॉर्ड बुद्धा चॅनल ज्यावेळेस 2012ला काढलं वाघोळे सरजी, त्या चॅनलला मी माझे काही प्लॉट विकून 20 लाख रुपये दिले. आणि त्या कार्यक्रमाला विठ्ठल उमपजी होते. विठ्ठल उमपजीने जयभीम घातला आणि बुद्धम शरणम गच्छामी म्हटलं आणि आपला प्राण सोडला. की समाजामध्ये जर पेपर चालवायचे असेल, बाबासाहेबांनी मूकनायक, जनता, बहिष्कृत भारत असे असंख्य पेपर बाबासाहेबांनी काढले. परंतु पैशाची चणचण असल्यामुळे बाबासाहेबांचा शेवटचा जर तुम्ही प्रवास जर बघितला तर बाबासाहेबाला खूप मोठी अडचण यायची. बाबासाहेबांनी रेल्वेने प्रवास केलेला आहे, हे आम्हाला माहीत नाही. अगोदर बाबासाहेब मिनिस्टर असताना भारत सरकार पैसे खर्च करायचं, नंतर बाबासाहेबाला पैशाची चणचण असल्यामुळे. अजून तुम्हाला सांगतो की राजगृह नावाच्या घरावर ज्या बाबासाहेबांनी राजगृह घर बांधलं एका कॉन्ट्रॅक्टरकडून, आणि ते घर बांधल्यानंतर करार केला होता बाबासाहेबांनी. आणि करार केल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टर म्हटला बाबासाहेबांना, मला त्या रकमेमध्ये परवडत नाही.